मंगळवारी 7 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन, मतदानाचं साहित्य आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोच करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडील 66 गाड्यांपैकी 50 गाड्या निवडणूक विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार देण्यात येणार आहेत. केएमटीचे वाहतूक नियंत्रण अधिकारी सुनील जाधव यांनी ही माहिती दिली आहे. उद्या सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये 50 गाड्या देण्यात येणार असून या कालावधीत केवळ 16 गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत. दुपारनंतर या 16 गाड्यांसह पुन्हा 50 गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत. मंगळवारी 7 मे रोजी मतदाना दिवशी दुपारपर्यंत सर्व 66 गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. मात्र दुपारनंतर 50 गाड्या मतदान केंद्रावर कार्यरत राहणार असून 16 गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी केएमटीच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार असल्याचं सांगत या 2 दिवसांमध्ये एकदिवसीय पास घेण्याअगोदर प्रवाशांनी केएमटी प्रशासनाकडे पूर्व चौकशी करावी असं आवाहन जाधव यांनी केलंय.